रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघावाईज या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी 4 जूनला या ठिकाणी होणार आहे आणि या अनुषंगाने प्रत्येकी 84 टेबलावरती ही मतमोजणी होणार आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील झालेल्या मतदानाच्या 140 फेऱ्या या होणार आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। रत्नागिरी राजापूर विधानसभा मतदारसंघातील 25 फेऱ्या, चिपळूण कणकवली विधानसभा मतदारसंघातील 24 फेऱ्या, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील 22 फेऱ्या, तर कुडाळ विधानसभा मतदारसंघातील 20 फेऱ्या या ठिकाणी होणार आहेत। मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल वापरण्यास निर्बंध असणार आहेत। सकाळी 8 वाजल्यापासून 4 जूनला या ठिकाणी मतमोजणी सुरू होईल। रत्नागिरीच्या MIDC भागातील FCI गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे। मतमोजणीची तयारी जी आहे ती या संदर्भात अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते आहे आणि प्रशासन पूर्णपणे या ठिकाणी मतमोजणीसाठी सज्ज असलेले पाहायला मिळते। त्यामुळे निकाल अवघ्या काही तासांमध्ये येतील आणि त्यामुळे हाय व्होल्टेज लढत असलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल हा अवघ्या काही तासांमध्ये या ठिकाणी येणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।